नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा हा जो काही व्हिडिओ असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी UPSCची तयारी करतात किंवा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छित आहेत, की जे विद्यार्थी लाखोंवरती कोचिंग क्लासेसची जी काही फी भरतात, तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट किंवा एक चांगली अशी लाभदायक योजना जी आहे ती मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच महाराष्ट्र शासनाचं जे काही उच्च शिक्षण विभाग आहे त्या उच्च शिक्षण विभागा अंतर्गत ही जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छितात तर त्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग योजना जी आहे ती आपलं महाराष्ट्र शासन जे आहे ते राबवतं. तर मग या योजनेअंतर्गत तुम्ही जे काही मोफत कोचिंग आहे ते मिळवू शकता. मग पूर्णपणे त्याच्यामध्ये तुमचा हॉस्टेलचा खर्च असेल, त्यासोबत कोचिंगचा जे काही फी वगैरे असेल, तर यामध्ये तुम्ही पूर्णपणे मोफत त्या ठिकाणी मिळवू शकता. मग त्यासाठी तुम्हाला या परीक्षेसाठीचा फॉर्म कुठे भरायचा आहे, तो कधीपर्यंत भरायचा आहे, त्यासोबत त्यासाठीची कागदपत्र काय असतील, त्याची इलिजिबिलिटी वगैरे काय असेल, या सर्व गोष्टींची जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती मी या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघा, हा जो काही फॉर्म आहे, हा जो काही योजना आहे ही द्वारे राबवण्यात येते. तर जे काही महाराष्ट्र शासनाचं उच्च शिक्षण विभाग आहे, या उच्च शिक्षण विभागाअंतर्गत ही जी काही योजना आहे ती राबवण्यात येत आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला एक या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला एक CET द्यावी लागेल. CET जी आहे ती महाराष्ट्र शासनाकडून कंडक्ट करून घेण्यात येणार आहे. बघा, उच्च शिक्षण विभागाअंतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था म्हणजे जी मुंबई या अंतर्गत काय केली जातं तर ही CET जे परीक्षा आहे ही घेण्यात येत असते. मग या CET साठीचा फॉर्म जो आहे तो तुम्ही कधीपर्यंत भरू शकता रे, तर तुम्ही हा परीक्षेचा फॉर्म जो आहे तो 30/6/2026 पर्यंत तुम्ही हा जो काही फॉर्म आहे तो या ठिकाणी भरू शकता. यासाठीचे ऑनलाईन प्रवेश जे आहे ते प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे 1/6/2026 पासून आणि यासाठीचा अंतिम डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे. 17 होती ती 30/6/2026 एवढी झालेली आहे. तर मग लवकरात लवकर यासाठीचं फॉर्म भरून घ्यायचं आहे. तर यासाठीचं तुमचं जे काही म्हणजे तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर विद्यार्थ्यांचे प्रवेश हे लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे ठरवले जात असल्याने मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल. तर बघा, यामध्ये एक तुमची CET जी आहे ती या ठिकाणी कंडक्ट केली जाईल. एक लेखी परीक्षा जी आहे ती तुमची त्या ठिकाणी घेतली जाईल आणि त्या गुणांच्या आधारावर जर का तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट झालात तर पुढे तुमची मुलाखत जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाईल. नंतर सामायिक प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या पसंतीचं प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडावं. म्हणजे नंतर काय करायचं तर जेव्हा तुमचा निकाल लागेल, जो तुमचा CETचा जो काही निकाल आहे तो लागल्यानंतर पुढे तुम्ही त्या जे काही तुमचे प्रशिक्षण केंद्र असतील ते प्रशिक्षण केंद्र, तुम्हाला जे प्रशिक्षण केंद्र पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत. आणि ही सर्व जी काही प्रोसेस आहे, म्हणजे ही सर्व प्रोसेस जी आहे ती तुमची या वेबसाईटवरती असणार आहे www.siac.org.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून येणार आहे. म्हणजे बघा, प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध जी आहे ती करून देण्यात येणार नाही. यासाठी तुम्हाला ह्या वेबसाईटवरती जाऊन स्वतःचं, या पोर्टलवरती जाऊन स्वतःचं त्या ठिकाणी लॉग इन करूनच तुम्हाला सर्व गोष्टी त्या ठिकाणी स्वतःचं पाहायच्या आहेत. त्या म्हणजे या पोर्टलवरती सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर मग बघा, हेच तुम्हाला इंग्लिशमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. मग हे याच्यामध्ये जे काही तुमचं जी काही एक्झाम राहणार आहे, जी एक्झाम CETची एक्झाम राहणार आहे, तर ती असणार आहे तुमची सकाळी 11 ते 1 या दरम्यान असणार आहे. आणि परीक्षेचं जी काही तारीख आहे ती देखील एक्सटेंड करण्यात आलेली आहे. 2 ऑगस्ट रोजी जी काही पेपर आहे तो तुमचा राहणार आहे. 2 ऑगस्ट 2026 रोजी जो काही तुमचा CETचा पेपर आहे तो त्या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे. तर मग बघा, आणि परीक्षेची वेळ जी आहे ती असणार आहे तुमची 11 ते 1 या वेळेत जो काही पेपर आहे तो तुमचा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. 11 ते 1 म्हणजेच 2 तासाचा जो काही पेपर आहे तो असणार आहे. तर मग बघा, यामध्ये जे पण काही विद्यार्थी
या परीक्षेसाठी म्हणजे या परीक्षेचा फॉर्म भरू इच्छितात तर त्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण केंद्र जे आहेत ते या ठिकाणी दिले गेलेले आहेत. मग तुमचं मुंबईचं असेल, नंतर नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, अमरावती, नंतर यशदा म्हणजे जे पुण्याचं असेल, आणि PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपण ज्याला म्हणतो तिथे असे प्रशिक्षण केंद्र जे आहेत ते असणार आहेत. आणि आणि हा जो काही पेपर असणार आहे तो तुमचा 250 गुणांचा म्हणजेच 250 मार्कांचा जो काही पेपर असणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला सेक्शन फर्स्टमध्ये सामान्य अध्ययन हे जे आहे ते 50 प्रश्न असतील त्यामध्ये, आणि 100 गुणांसाठी असतील ते. मग हिंदी आणि इंग्लिश अशी जी काही त्याच्यामध्ये मीडियम जे आहे प्रश्नांचं माध्यम जे असणार आहे. आणि हा जो काही पेपर असणार आहे तो 11 ते 1 या वेळेमध्ये 2 तासाचा पेपर असणार आहे. MCQ टाईप पेपर असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असणार आहे, आणि त्यासोबत नेगेटिव्ह सिस्टम जे आहे, नेगेटिव्ह मार्किंग जी आहे ती पण असणार आहे. 1/3 एवढी नेगेटिव्ह मार्किंग जी आहे ती त्या ठिकाणी असणार आहे. तर बघा, मग आता जो काही सेकंड पेपर आहे तो असणार आहे तुमचा सामान्य अध्ययन जो आहे तो असणार आहे. मग त्याच्यामध्ये तो पेपर 40 त्याच्यामध्ये 40 प्रश्न असतील आणि 100 गुणांसाठी तो पेपर असणार आहे. आणि याच अशा प्रकारे हे 200 मार्क झाले तुमचे. आणि मुलाखत जी आहे ती मुलाखत तुमची 50 मार्कांची, म्हणजे हे 2 पेपर तुम्ही पास आउट जेव्हा व्हाल तेव्हा तुमची मुलाखत आहे ती मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवलं जाईल. तर ती मुलाखत जी आहे ती 50 गुणांची राहणार आहे. मग अशा प्रकारचा पेपर जो आहे तो 250 गुणांचा राहणार आहे. तर मग बघा, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांची काय झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांची मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनाच हा जो काही फॉर्म आहे तो भरता येणार आहे. आणि हा फॉर्म भरण्यासाठीची वयोमर्यादा जी आहे ती असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 21 ते 32 एवढी. नंतर जे काही इतर मागास वर्गातले जे काही विद्यार्थी असतील त्यांना 21 ते 35 वर्षे एवढी त्या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे. आणि त्यानंतर जे विद्यार्थी अनुसूचित जाती आणि जमातीमधले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा जी आहे 21 ते 37 एवढी राहील. आणि दिव्यांगांसाठी 21 ते 45 एवढी वयोमर्यादा राहील. आणि त्या विद्यार्थ्यांकडं जो काही विद्यार्थी असणार आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे त्याच्याकडं डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ते महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच विद्यार्थ्याला वसतिगृह व्यवस्था, त्याचं विद्यावेतन पण त्या ठिकाणी शासनाकडून देण्यात येईल, मोफत किंवा सशुल्क सुद्धा त्या ठिकाणी वसतिगृहाची सुविधा जी आहे ती त्या ठिकाणी करून देण्यात येईल. तर मग बघा, यासाठीची जी काही प्रवेश शुल्क जे आहे ते किती असणार आहे तर प्रवेश शुल्क जनरल म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये इतकं तुमचं प्रवेश शुल्क जे आहे ते ऑनलाईन फॉर्म भरत असताना घेण्यात येईल. आणि मागास प्रवर्ग व राखीव प्रवर्गासाठी 400 रुपये इतकं जे काही प्रवेश शुल्क आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला भरावं लागेल. तर मग बघा, यासाठीची जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्रे कोणती राहतील ते तर मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र जे आहे ते पदवीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, नंतर आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट ऑर लिव्हिंग सर्टिफिकेट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नंतर नॉन क्रीमी लेअर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नंतर वास्तव्याचा पुरावा आणि वैद्यकीय सक्षम असल्याचं प्रमाणपत्र जे आहे हे एवढ्या जे काही तुम्हाला कागदपत्र आहेत ही एवढी असणं आवश्यक आहे या परीक्षेचा फॉर्म भरण्याकरिता. तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा जो काही फॉर्म आहे तो भरून घ्या. अजून एक टाइम पण आहे तुमच्याकडे आठवडाभराचा. तर मग बघा, यासाठीची पूर्णपणे जी काही प्रशिक्षण केंद्र जी आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. ह्या प्रशिक्षण याच्यावरती तुम्ही गेलात तर मग या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला इथे ईमेल पण दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रांच्या, आणि त्याचे दूरध्वनी क्रमांक वगैरे त्याचे नंबर पण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. कॉन्टॅक्ट पण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. मग बघा, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे अशा प्रवेशित विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027 देणे बंधनकारक असेल. नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027 न दिल्यास विद्यावेतन अदा करता येणार नाही. तसेच नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027 न दिलेल्या विद्यार्थ्याकडून दिलेले विद्यावेतन जे आहे ते वसूल करून घेण्यात येईल. म्हणजे बघा, जे पण काही विद्यावेतन जे आहे ते तुम्हाला देण्यात, म्हणजे जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यासाठी परीक्षेसाठी झालेलं आहे
त्या विद्यार्थ्यांनी जर का 2027 मधली UPSCची प्री जी आहे ती दिलीच नाही, तर त्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन जे आहे ते अदा करण्यात येणार नाही. जर का ते आधीपासूनच दिलं असेल तर ते विद्यावेतन जे आहे ते तुम्हाला परत रिटर्न जे आहे ते तुमच्याकडून वसूल घेण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला 2027ची जी काही UPSC परीक्षाची प्री आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे, ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा लोकांपर्यंत शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे. अशा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो जरूर शेअर करा, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छितात आणि ज्या विद्यार्थ्यांना काही म्हणजे परिस्थिती किंवा अडचणी असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो जरूर शेअर करा आणि हा योजनेचा फॉर्म जो आहे तो लवकरात लवकर भरून घ्या. आणि अशाच माहितीपूर्ण आणि अशाच नवनवीन जे काही व्हिडिओ असतील, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील, अशा व्हिडिओज मिळवण्यासाठी आमच्या ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.